गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण 3.2 पैशाच्या मूल्याचा चलन संख्यामान सिद्धांत याविषयी चर्चा करणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण पैशाचे मूल्य म्हणजे काय याविषयी चर्चा केली होती. आज आपण या लेक्चरमध्ये पैशाचे मूल्य कसे ठरते किंवा निश्चित होते याविषयी जे विविध सिद्धांत मांडले गेले आहेत त्याविषयी चर्चा करणार आहोत. त्यामधील पैशाच्या मूल्याविषयीचा चलन संख्यामान सिद्धांत जो आहे तो आज आपण अभ्यासणार आहोत. पैशामध्ये असणारी खरेदी शक्ती म्हणजेच पैशाचे मूल्य होय, अशा प्रकारची आपण संकल्पना मागील लेक्चरमध्ये पाहिली होती. परंतु ज्याप्रमाणे वस्तूचे मूल्य हे वस्तूच्या मागणी आणि पुरवठ्यावरून निश्चित होते, तसेच पैशालाही मूल्य असते आणि ते कसे निश्चित होते याविषयी विविध आर्थिक विचारवंतांनी आपले सिद्धांत किंवा संकल्पना मांडल्या आणि त्यामध्येच एक प्रमुख सिद्धांत म्हणजे पैशाचा चलन संख्यामान सिद्धांत होय. या सिद्धांताची मूळ संकल्पना सन 1588 इटलीचे अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक दवनझाटी यांनी मांडली व नंतर या संकल्पनेचा विकास जॉन बोडिन या विचारवंत अर्थतज्ज्ञाने केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर जॉन लॉक, सिमन न्यूकोम्ब, विक्सेल, डेव्हिड ह्यूम, रिकार्डो जे स्मिल, एडवर्ड केमरर, सर आयर्विंग फिशर, मार्शल पिगू, केन्स, पॅटकिन आणि फ्रीडमन यांनी सुद्धा चलन संख्यामान सिद्धांताविषयी आपल्या संकल्पना किंवा आपले विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात. परंतु खऱ्या अर्थानं या चलन संख्यामान सिद्धांताला प्रसिद्धी देण्याचे काम आयर्विंग फिशर या विचारवंतांनी केलेले आपल्याला दिसून येते. या सिद्धांतानुसार पैशाचे मूल्य हे किंमत पातळीनुसार होणारे बदल, विशेषतः चलनसंख्येत होणाऱ्या बदलानुसार होतात आणि त्यानुसार ते मूल्य निश्चित होते. म्हणजेच पैशाचे मूल्य एकूण पैशाच्या संख्येवर किंवा पैशाच्या पुरवठ्यावर अवलंबून असते. अशा प्रकारचे स्पष्टीकरण या सिद्धांतामध्ये केलेले आपल्याला दिसून येते. या चलन संख्यामान सिद्धांताच्या प्रामुख्याने 2 आवृत्त्या किंवा 2 दृष्टिकोन यामध्ये मांडलेले आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये एक प्रमुख जो दृष्टिकोन आहे तो म्हणजे फिशर यांनी मांडलेला व्यवहार दृष्टिकोन, त्याला ट्रान्झॅक्शन अप्रोच असं म्हटलं जातं. आणि दुसरा जो दृष्टिकोन आहे तो म्हणजे रोख शिल्लक दृष्टिकोन, जो की केम्ब्रिज अर्थतज्ज्ञांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. तर आज आपण या लेक्चरमध्ये पैशाच्या मूल्याविषयीचा जो चलन संख्यामान सिद्धांत आहे त्याच्यामध्ये आयर्विंग फिशर यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे किंवा जो दृष्टिकोन मांडलेला आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. पैशाचे मूल्य कसे ठरते याचे स्पष्टीकरण करण्यासाठी जे विविध सिद्धांत मांडले गेले त्यामध्ये फिशर यांचा जो विनिमय दृष्टिकोन किंवा व्यवहार दृष्टिकोन जो आहे तो महत्त्वाचा मानला गेला किंवा त्याला जास्त प्रसिद्धी मिळाली आपल्याला दिसून येते. आयर्विंग फिशर यांनी सन 1911 द पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी हा ग्रंथ प्रसिद्ध केला आणि त्यामध्ये त्यांनी चलन संख्यामान सिद्धांत स्पष्ट करण्यासाठी विनिमय समीकरणाचा आधार घेऊन पैशाच्या विनिमय कार्यावर किंवा विनिमय माध्यम या कार्यावर विशेष भर देऊन चलनाची संख्या किंवा पैशाचा पुरवठा किंवा पैशाची संख्या आणि वस्तूची संख्या यामध्ये संबंध जो आहे तो स्पष्ट केलेला आहे आणि त्यावरून पैशाचे मूल्य कसे निश्चित होते याचे स्पष्टीकरण त्यांनी दिलेले आपल्याला दिसून येते. आयर्विंग फिशर यांच्या मते पैशाचे मूल्य म्हणजे पैशाची खरेदी शक्ती होय.
पैशाच्या साहाय्याने जेवढ्या वस्तू व सेवा खरेदी करता येतात त्यालाच पैशाची खरेदीशक्ती किंवा क्रयशक्ती असं म्हटलं जातं. पैशाचे मूल्य वस्तूच्या किंमत पातळीवर अवलंबून असते आणि त्यांच्या मते पैशाचा साठा वाढला म्हणजेच पैशाची संख्या वाढली तशी किंमत पातळीसुद्धा वाढते आणि पैशाचे मूल्य मात्र कमी होते. अशा प्रकारे पैशाची संख्या, किंमत पातळी आणि पैशाचे मूल्य यांच्यामध्ये जो असणारा परस्पर संबंध आहे त्याचे स्पष्टीकरण चलन संख्यामान सिद्धांतामध्ये फिशर यांनी दिले आपल्याला दिसून येते. यामध्ये पैशाचा साठा व किंमत पातळी किंवा पैशाची संख्या व किंमत पातळी यांच्यात समदिशेने किंवा एकाच दिशेने बदल होतात, तर पैशाचे मूल्य आणि किंमत पातळी यांच्यामध्ये व्यस्त प्रमाणात बदलतात. म्हणजेच पैशाच्या संख्येत वाढ झाल्यास पैशाचे मूल्य जेवढ्या प्रमाणात पैशाच्या संख्येत वाढ होते आणि किंमत पातळीत वाढ होते तेवढ्याच प्रमाणात पैशाचे मूल्य मात्र कमी होते किंवा घटते. अशा प्रकारचे मत फिशर यांनी आपल्या या चलन संख्यामान सिद्धांतामध्ये मांडलेले आपल्याला दिसून येते. त्यांच्या मते इतर परिस्थिती कायम असताना पैशाची संख्या दुप्पट केली असता वस्तूच्या किमतीही म्हणजेच किंमत पातळीही दुप्पट होते, परंतु पैशाचे मूल्य मात्र निमपट होते म्हणजे त्या प्रमाणात कमी होते. अशा प्रकारचे विधान करून फिशर यांनी आपला सिद्धांत स्पष्ट केलेला आहे. या सिद्धांताची जी परिभाषा आहे किंवा जे विधान आहे ते पुढील प्रमाणे आपल्याला दिसून येते. यामध्ये J.S. मिल यांनी जे या सिद्धांताबद्दल विधान केलेलं आहे ते पुढील प्रमाणे. J.S. मिल यांच्या मते इतर परिस्थिती कायम असताना पैशाचे मूल्य हे पैशाच्या परिमाणाच्या म्हणजे संख्येच्या विरुद्ध दिशेने बदलते. त्यामुळे पैशाच्या परिमाणातील म्हणजे संख्येमधील प्रत्येक वाढीबरोबर पैशाचे मूल्य तेवढेच घटते व पैशाच्या परिमाणातील म्हणजे संख्येमधील प्रत्येक घटीमुळे पैशाचे मूल्य त्याच प्रमाणात वाढते. थोडक्यात जेवढ्या प्रमाणात पैशाच्या संख्येमध्ये वाढ होते तेवढ्याच प्रमाणात पैशाच्या मूल्यामध्ये घट होते आणि किंमत पातळीतही त्याच प्रमाणात वाढ होत असते. अशा प्रकारे J.S. मिल यांनी व्याख्या करून चलन संख्यामान सिद्धांत स्पष्ट केले आपल्याला दिसून येतो. प्राध्यापक फिशर यांनी जे विधान केलेलं आहे ते पुढील प्रमाणे. प्राध्यापक फिशर यांच्या मते इतर परिस्थिती कायम असताना पैशाच्या परिमाणात होणाऱ्या प्रत्येक बदलामुळे मूल्य पातळीत प्रत्यक्षपणे बदल होतात. किंवा त्यांनी जे विधान केलेलं आहे ते म्हणजे ज्या प्रमाणात पैशाच्या संख्येमध्ये वाढ होते त्याच प्रमाणात किंमत पातळीमध्ये वाढ होऊन तेवढ्याच प्रमाणात पैशाच्या मूल्यामध्ये घट होत असते. अशा प्रकारचे विधान पायलिन फिशर यांनी करून आपला सिद्धांत स्पष्ट केले आपल्याला दिसून येतो. या सिद्धांताची जी ग्रहिते आहेत ती ग्रहिते पुढील प्रमाणे आहेत. फिशर यांचा चलन संख्यामान सिद्धांत हा पुढील गृहीतावर आधारलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये पहिलं जे गृहीत आहे ते म्हणजे पैशाचा भ्रमणवेग हा स्थिर आहे, म्हणजे बाजारामधील पैशाचा जी गतिशीलता आहे ती स्थिर असलेली आपल्याला दिसून येते. दुसरा गृहीतक आहे कायदेशीर पैसा व पतपैसा यांचे प्रमाण स्थिर किंवा कायम असले आपल्याला दिसून येते. तिसरं गृहीतक जे आहे ते म्हणजे वस्तू व सेवा यांचे प्रमाण कायम आहे, म्हणजे आर्थिक व्यवहारसुद्धा स्थिर असले आपल्याला दिसून येतात. चौथा जे गृहीतक आहे ते म्हणजे वस्तू विनिमयाची संख्या कायम आहे, म्हणजे विनिमय व्यवहारसुद्धा स्थिर असले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर पाचवं गृहीतक अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची परिस्थिती आहे. गृहीतक नंबर जे 6 आहे ते म्हणजे पैशाला असणारी मागणी ही कायम असते किंवा स्थिर असते आणि इतर परिस्थिती ही कायम असते. अशा प्रकारे ग्रहिते मांडून फिशर यांनी आपला सिद्धांत जो आहे तो स्पष्ट केला आपल्याला दिसून येतो. आता यानंतर गृहीत आपण अभ्यासल्यानंतर या सिद्धांताचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. प्राध्यापक फिशर यांच्या मते पैशाचे मूल्य हे पैशाच्या मागणी व पुरवठ्यावर अवलंबून असते, परंतु पैशाची मागणी अल्प काळामध्ये स्थिर असते आणि त्यामुळे पैशाच्या पुरवठ्याचाच पैशाच्या मूल्यावर अधिक प्रमाणात परिणाम होतो. म्हणून पैशाची मागणी व पुरवठा यांच्यामध्ये
पैशाचे मूल्य हे पैशाच्या पुरवठ्यावरून निश्चित होते, अशा प्रकारचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आपल्याला दिसून येते. यामध्ये पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा यांचे स्पष्टीकरण देऊन फिशर यांनी हा सिद्धांत स्पष्ट केलेला आहे. त्यामध्ये पैशाची मागणी याचे स्पष्टीकरण देताना फिशर यांच्या मते पैशाची मागणी पीटीने दर्शवलेली आहे. फिशर यांच्या मते पैशाची मागणी ही फक्त विनिमय व्यवहारासाठीच असते, म्हणजेच विनिमय करण्यासाठी पैशाची मागणी केली जात असते. इतर वस्तू व सेवांची खरेदी करण्यासाठी पैशाला समाजाकडून मागणी निर्माण होते असते, म्हणजे समाज पैशाची मागणी करत असतो. म्हणजेच पैशाला प्रत्यक्ष अशी मागणी नसते. यामुळे एखाद्या देशात पैशाला असणारी मागणी किती हे त्या देशातील सर्व वस्तू व सेवा यांच्या परिमाणाला त्यांच्या किमतीने गुणले म्हणजे समजते. म्हणजेच पैशाची मागणी ही वस्तू व सेवांच्या मागणीवर अवलंबून असते आणि त्यामुळे ती मागणी अप्रत्यक्ष असलेली आपल्याला दिसून येते. सूत्ररूपाने त्यांनी पैशाची मागणी जी आहे ती पुढील प्रमाणे स्पष्ट केलेली आहे. पी बरोबर किंमत पातळी, टी बरोबर वस्तू व सेवा यांचे परिणाम. म्हणजेच पैशाची मागणी ही किंमत पातळी, वस्तू व सेवा यांचे परिमाण यावरून निश्चित होत असते. पी आणि टीचा गुणाकार केल्यास आपणास पैशाची मागणी किती आहे बाजारातील हे समजून येत असते. अशा प्रकारे पैशाच्या मागणीचे स्पष्टीकरण केल्यानंतर फिशर यांनी पैशाचा पुरवठा याविषयी स्पष्टीकरण दिलेले आपल्याला दिसून येते. फिशरच्या सिद्धांतामध्ये पैशाचा पुरवठा हा MV या अक्षरांनी दर्शविलेला आहे. पैशाचा पुरवठा स्पष्ट करण्यासाठी फिशर यांनी M म्हणजे पैशाचे एकूण परिणाम, पैशाची एकूण संख्या याचा विचार केला आहे आणि V म्हणजे पैशाचा भ्रमणवेग म्हणजेच पैशाची गतिशीलता याचा विचार या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच पैशाचा पुरवठा हा पैशाची एकूण संख्या आणि पैशाचा भ्रमणवेग यावरून निश्चित होत असतो किंवा तो ठरत असतो. अशा प्रकारे बाजारामध्ये MV बरोबर PT या सूत्राचा किंवा समीकरणाचा वापर करून पैशाचा पुरवठा बरोबर पैशाची मागणी हे समीकरण मांडून त्यांनी चलन संख्यामान सिद्धांत स्पष्ट केलेला आपल्याला दिसून येतो. आता या ठिकाणी जे पुढील समीकरण फिशर यांनी मांडलेले आहे ते म्हणजे P बरोबर MV भागिले T. P म्हणजे पैशाचे मूल्य किंवा पैशाची किंमत किंवा किंमत पातळी त्याला असं म्हटलं जातं आणि किंमत पातळी म्हणजेच पैशाचे मूल्य हे MV भागिले T म्हणजेच एकूण व्यवहार, त्याचबरोबर पैशाची एकूण संख्या आणि पैशाचा भ्रमणवेग यावरून निश्चित होते. अशा प्रकारचं या ठिकाणी मत त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये मांडलेलं आपल्याला दिसून येतं. या समीकरणामध्ये फिशर यांनी पतपैशाचा विचार केला नव्हता, फक्त त्यांनी कायदेशीर पैशाचा विचार करून ही समीकरण मांडलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु अलीकडच्या काळामध्ये पतपैशाला सुद्धा अत्यंत महत्त्व प्राप्त झालेले आहे आणि त्यामुळे फिशर यांनी नवीन समीकरण मांडून यामध्ये पतपैसा आणि पतपैशाचा भ्रमणवेग यांचा सुद्धा विचार करून त्यांनी नवीन समीकरण जे मांडलेलं आहे ते म्हणजे P बरोबर MV अधिक M1 V1 भागिले T. M1 बरोबर पतपैसा, V1 बरोबर पतपैशाचा भ्रमणवेग, M बरोबर पैशाचा पुरवठा, V बरोबर पैशाचा भ्रमणवेग, T बरोबर वस्तू व सेवा यांचे परिमाण आणि P बरोबर पैशाचे मूल्य किंवा किंमत पातळी. या समीकरणामध्ये P ची किंमत ही MV, M1, V1 आणि T या घटकावर अवलंबून असते. मात्र फिशर यांच्या मते V1, M1, T हे सर्व घटक अल्पकाळात स्थिर असल्यामुळे पैशाच्या मूल्यावर म्हणजेच किंमत पातळीवर M या घटकाचाच परिणाम होऊन किंमत पातळी म्हणजेच पैशाचे मूल्य बदलते. म्हणजेच इतर घटक हे स्थिर असतात आणि त्यामुळे पैशाच्या मूल्यावर हा फक्त पैशाच्या पुरवठ्याचा म्हणजे पैशाच्या संख्येचाच परिणाम होत असतो. फिशर यांच्या मते पैशाच्या पुरवठ्यात दुप्पट वाढ झाल्यास
किंमत पातळीत ही दुप्पट वाढ होते व पैशाचे मूल्य हे निमपट होते. आणि पैशाचा पुरवठा पैशाची संख्या निमपट झाल्यास किंमत पातळी ही निमपट होऊन पैशाचे मूल्य हे दुप्पट होते. अशा प्रकारे फिशर यांनी आपल्या या समीकरणामध्ये पैशाचे मूल्य हे पैशाच्या पुरवठ्यावरून संख्येवरून निश्चित होत असते आणि त्यामध्ये बाकीचे जे घटक असतात ते स्थिर असतात आणि त्यामुळे पैशाच्या मूल्यावर पैशाच्या पुरवठ्याचा किंवा संख्येचा परिणाम होऊन पैशाचे मूल्य निश्चित होते. अशा प्रकारचे मत या सिद्धांतामध्ये समीकरणाच्या सहाय्याने मांडलेले आपल्याला दिसून येते. फिशर यांनी आपल्या या सिद्धांताचे स्पष्टीकरण पुढील आकृतीवरून दिलेले आहे. या आकृतीमध्ये OX अक्षावर पैशाचा पुरवठा, OY अक्षावर किंमत पातळी दर्शवलेली आहे. सुरुवातीला पैशाचा पुरवठा M1 असताना किंमत पातळी ही P1 आहे आणि ज्यावेळी पैशाच्या पुरवठ्यामध्ये पैशाच्या संख्येमध्ये वाढ होते त्यावेळी पैशाचे मूल्य सुद्धा या ठिकाणी वाढलेले दिसून येते. पैशाचे मूल्य हे OP1 वरून OP2 एवढे झालेले आपल्याला दिसून येते. P1 P2 एवढ्या प्रमाणात पैशाच्या मूल्यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. या समीकरणामध्ये D हा जो वक्र आहे तो M व P यामधील कार्यात्मक संबंध स्पष्ट करत आहे. पैशाच्या पुरवठ्यात M वरून M2 पर्यंत दुप्पट वाढ झाल्यास किंमत पातळीतही P1 वरून P2 पर्यंत दुप्पट वाढ होते हे स्पष्ट होते. आणि अशा प्रकारे पैशाचा पुरवठा आणि किंमत पातळी आणि पैशाचे मूल्य यांचा जो परस्पर संबंध आहे त्याचे स्पष्टीकरण या चलन संख्यामान सिद्धांतामध्ये केलेले आपल्याला दिसून येते. यालाच विनिमय दृष्टिकोन किंवा व्यवहार दृष्टिकोन असं म्हटलं जात असतं. आणि अशा प्रकारचा हा सिद्धांत स्पष्ट करून पैशाचे मूल्य कशा प्रकारे निश्चित होते किंवा ठरते याचे स्पष्टीकरण फिशर यांनी आपल्या या चलन संख्यामान सिद्धांतामध्ये व्यवहार दृष्टिकोनामध्ये दिलेले आपल्याला दिसून येते. पुढील लेक्चरमध्ये आपण रोख शिल्लक दृष्टिकोन जो आहे त्याविषयी चर्चा करणार आहोत.